गॅस सिलेंडरची टंचाई असताना आता चोरट्यांनी सुद्धा आपला मोर्चा सिलेंडरकडे वळवलाय। चोरांनी जालन्यामधून एका गॅस एजन्सीच्या गोदामातून सिलेंडर चोरून नेलेत। रामनगर परिसरामध्ये आनंद भारत गॅस एजन्सी आहे आणि या एजन्सीच्या गोदामाचं कुलूप तोडण्यात आलं। 110 गॅस भरलेले सिलेंडर चोरट्यांनी चोरून नेलेत। या सिलेंडरची किंमत सुमारे 4,51,000 रुपये इतकी आहे। मौजपुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। अधिकची माहिती जाणून घ्या, लक्ष्मण सोळंके आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, ही चोरीची सगळी घटना घडलेली आहे गॅस सिलेंडरच्या, पोलिसांची काय माहिती घडलेल्या प्रकाराबाबत? तर ऋतुजा, आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रासह देशात गॅसची टंचाई सुरू असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर जालन्यातील जे रामनगर परिसर आहे या ठिकाणी आनंद भारत गॅस एजन्सी आहे। या गोदामातून आपण जर बघितलं तर 110 भरलेले सिलेंडरची या ठिकाणी चोरी झालेली आहे। हे जे सिलेंडर आहे मध्यरात्रीच्या सुमारास गोदामाचा दरवाजा तोडून या ठिकाणून चोरून नेण्यात आलेली आहे। यात जर आपण बघितलं तर 14 किलोचे काही सिलेंडर आहेत, तर 2 किलोचे काही आणि 12 सिलेंडर हे 19 किलो वजनाचे असल्याचे आणि असे टोटल जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे संपूर्ण 110 सिलेंडर चोरी गेलेले आहे। या प्रकरणी आता आपण पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। या प्रकरणी जे सिद्धार्थ आडावळे यांच्या तक्रारीवरून आता ते रामनगर मौजपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे, कारण की सिलेंडरचा तुटवडा असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी काळाबाजारी सुरू असताना पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई केली जात आहे। पुरवठा विभागाकडून कारवाई केली जात असताना हे सिलेंडर चोरी केल्याने मोठी खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी संपूर्ण परिसरात या सिलेंडरचा शोध सुरू केलेला आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।